तर आरोपीचे आणि सरकारी वकील कोर्टात दाखल झालेले आहेत। अशोक खरात प्रकरणाची आज व्हीसी द्वारे सुनावणी होणार आहे आणि अगदी थोड्याच वेळात सुनावणीला सुरुवात होईल। एसआयटी आज पुन्हा पोलीस कोठडी मागण्याची शक्यता आहे। आजच्या सुनावणीमध्ये जोरदार युक्तिवाद होण्याची देखील शक्यता आहे। बरेच कागदपत्र आणि पुरावे एसआयटीने आपल्या ताब्यात घेतलेले आहेत आणि जेणे योगे खरातला पोलीस कोठडी मिळेल यासाठीचे सगळे प्रयत्न केले। तर अशोक खरातला पहिल्या गुन्ह्यामध्ये 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली। तरीही आज एका दुसऱ्या गंभीर गुन्ह्यात खरातला व्हीसी द्वारे पुन्हा न्यायालयात हजर केलं जाईल। या दुसऱ्या गुन्ह्यामध्ये खरातची पोलीस कोठडी मागण्यात येणार आहे। हा दुसरा गुन्हा सरकारवाडा पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालाय। करिअर घडवून देण्याच्या नावाखाली खरातनं तरुणीवर लैंगिक अत्याचार केले, तसंच या पीडितेचा गर्भपात घडवून आणला असा देखील गंभीर आरोप खरातवरती करण्यात आलाय। आणि सध्या या संदर्भात अधिक अपडेट घेणार आहोत। राहुल वाघ आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। राहुल, सुनावणी सुरू झाल्याचं कळतंय, कोणकोणते महत्त्वाचे पुरावे आता एसआयटी सादर करेल? खरं तर आपण जर बघितलं तर काही वेळापूर्वीच सरकारी वकील शैलेंद्र बागडे आणि तपास अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी न्यायालयामध्ये दाखल झाले होते आणि आता सुनावणीला देखील सुरुवात झाल्याची माहिती मिळते। तांत्रिक पुरावे या ठिकाणी सादर करण्यात आल्याची माहिती आपल्याला मिळते। एकंदरीतच आपण बघितलं तर अशोक खरात याला त्याची काल न्यायालयीन कोठडी पोलीस कोठडी संपल्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती आणि त्यानंतर एसआयटीने त्याला दुसऱ्या गुन्ह्यात ताब्यात घेतलं होतं आणि आज त्याला दुसऱ्या गुन्ह्यात सुरक्षेच्या कारणास्तव व्हीसीद्वारे न्यायालयामध्ये हजर केलं गेलेलं आहे। नक्कीच, मात्र आजची सुनावणी सुद्धा तितकीच महत्त्वाची असणार आहे। जेणे योग्य पोलीस कोठडी त्याला मिळू शकेल यासाठीचे कोणते प्रयत्न हे एसआयटी कडनं केले जाणार आहेत, याबद्दल काही माहिती मिळू शकलेली आहे का? खरं तर दाखल झालेल्या दुसऱ्या तक्रारीमध्ये गर्भपात झाल्याचा देखील संशय एसआयटीला होता। एसआयटीने त्या दिशेने देखील तपास केलेला होता। त्यामुळे अनेक नाशिकमधील डॉक्टर असतील, मेडिकल स्टोअर असतील, सोनोग्राफी सेंटर असेल, हे देखील यंत्रणेच्या रडारवरती आलेले होते। आता एसआयटी या मुद्द्यांवर देखील अशोक खरात याच्या पोलीस कोठडीची मागणी करू शकते। खरं तर अशोक खरातवरती आत्तापर्यंत 8 लैंगिक शोषणाचे गुन्हे दाखल आहेत, तर 2 फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत। या सर्व बाबांवरती एसआयटीला तपास करायचा आहे। अनेक पीडित देखील यामध्ये पुढे येऊ शकतात। या सर्व बाबींचा विचार करता एसआयटीकडून युक्तिवाद हा न्यायालयात करण्यात येतोय आणि त्या अनुषंगाने आता वाढीव पोलीस कोठडीची मागणी हे एसआयटी न्यायालयामध्ये करणार आहे। राहुल, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आतापर्यंत एसआयटीनं ज्या ज्या ठिकाणी छापेमारी केली होती त्यात फॉरेन्सिक टीमला सुद्धा ती घेऊन गेलेली होती। ओकस प्रॉपर्टी या ठिकाणी काही केसांचे नमुने सुद्धा गोळा करण्यात आलेले होते आणि काही कागदपत्र जप्त करण्यात आली होती। त्याचा काही उपयोग होणार आहे का? कोणत्या स्वरूपाचे ठोस पुरावे हे एसआयटीनं या सगळ्या प्रकरणात जमा केलेत? आपण जर बघितलं तर ओकस प्रॉपर्टी या ठिकाणी एसआयटीची टीम फॉरेन्सिक टीम सोबत तब्बल 5 ते 6 वेळा दाखल झाली होती। त्या ठिकाणून पीडित महिलांना देखील आणलं होतं आणि त्यांच्याकडून अशोक खरात याची मोडस ऑपरेंडी देखील जाणून घेण्यात आली होती। यामध्ये अनेक पुरावे देखील गोळा केले होते। यामध्ये केस असतील किंवा काही औषधं असतील, या काही खडे असतील, या संदर्भातले काही पुरावे देखील गोळा केले होते। ते पुरावे देखील आता एसआयटी न्यायालयात आज दाखवण्याची शक्यता असून त्या आधारे देखील वाढीव पोलीस कोठडीची मागणी एसआयटी आज न्यायालयामध्ये करू शकते। राहुल, आणखीन एक महत्त्वाची बाब म्हणजे आतापर्यंत अनेक फोन कॉल्स हे खरं तर आलेले होते, कारण एक महत्त्वाचा नंबर जो आहे तो दिलेला होता, तुमच्या तक्रारी इथे करा असं सांगण्यात आलं होतं। त्या ज्या तक्रारी आहेत त्या सुद्धा इथे सांगितल्या जाणार आहेत का? आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं, आतापर्यंत अनेक फुटेज जे आहेत, सीसीटीव्ही फुटेज असतील किंवा त्याच्या मोबाईलमधनं जे फुटेज मिळालेले आहेत, या सगळ्याचा वापर सुद्धा आत्ताच्या या सुनावणी दरम्यान केला जाईल का? खरं तर आपण जर बघितलं तर अशोक खरात 4 मोबाईल क्रमांक हे वापरत असल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली होती। त्यानंतर फॉरेन्सिक टीमकडनं या सर्व मोबाईलचा डाटा हा देखील मागवण्यात आला होता। त्या अनुषंगाने देखील एसआयटी तपास करत होती आणि यामध्ये अनेक गोष्टी या समोर आल्या होत्या। खरं तर आपण जर बघितलं आता आरोपीच्या वकिलांकडनं हा युक्तिवाद केला जातोय की वकीलपत्रावर सही करता आली नाही, मला माहीत नव्हतं की व्हीसीद्वारे सही आरोपीला हजर करणार आहे, त्यामुळे आम्ही आरोपीची सही या वकीलपत्रावर घेतल्या नसल्याचं देखील आता कोर्टामध्ये नमूद केलं गेलेलं आहे। नक्कीच, सध्या कोणाच्या मार्फत म्हणजे सुनावणी जी सुरू आहे त्यात कोण वकील आहेत याबद्दल काही माहिती मिळू शकली का? खरं तर आरोपीच्या वतीने भाटे वकील हे लढत आहेत, तर सरकारी वकील शैलेंद्र बागडे हे सरकार पक्षाच्या वतीने आहेत, तर आयो म्हणून किरण कुमार सूर्यवंशी
हे या ठिकाणी उपस्थित आहेत. तर अशोक खरात याला सुरक्षेच्या कारणास्तव VC द्वारे न्यायालयामध्ये आज हजर करण्यात आलेले आहे. आणि आता आपण जर बघितलं तर 5 मिनिटापासून युक्तिवादाला सुरुवात झाली असून जोरदार युक्तिवाद हा दोन्ही पक्षांकडून या ठिकाणी करण्यात येतो. नक्कीच राहुल तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी.